मॅडम, काल तुमच्या प्रभागामध्ये कुत्रा घटना घडली आणि कुत्र्याच्या तुमच्यासमोर हो. या सगळ्या त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? प्रभागामध्ये भटके कुत्रे जे आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम लोकांना फेस करावा लागत आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये मागच्या 2 आठवड्यापूर्वी पण आपण बघितलात की एक मुलगा MSc करत आहे शाहू कॉलेजचा आणि तोही गाडीवरून सकाळी फजरच्या नमाजला जाताना पडलेला आहे. तर मी प्रशासनाला वारंवार रिक्वेस्ट करत आहे की भटक्या कुत्र्यांचा त्यांनी बंदोबस्त करावा आणि येणाऱ्या काळामध्ये लहान मुले बाहेर खेळत असतात. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जसे आता भैय्या जात होते त्यांना मॉर्निंग वॉकला जाताना हा अपघात फेस करावा लागला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की भटक्या कुत्र्यांचा आपण इंतजाम करूयात आणि त्यांना स्ट्रे डॉग्स जे आहेत त्यांना एक शेल्टर होम बनवण्याचा आपण अहवाल दिलेला आहे की आपण एक शेल्टर होम बनवून त्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना व्हॅक्सिनेशन देऊन त्यांना त्यांच्यामुळे इजा कोणत्याही व्यक्तीला होऊ नये हा पूर्ण प्रयत्न आपण करत आहोत. याच्या आता महानगरपालिकेला तुमच्या काय सूचना असतात? तुमच्या दुसरा तुम्ही म्हणलात की आम्ही त्या पहिलं निवेदन दिलेलं आहे. त्याच्यापूर्वी काय सूचना असतात? त्याच्यामध्ये अजून तुमच्या निवेदनावर काय होईल? हो, हो. नाही जास्तीत जास्त कुत्र्यांना आपण पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे आणि निर्बीजीकरण आपण करत आहोत आणि त्यांना व्हॅक्सिनेशन करून कुत्र्यांमुळे कोणतं इन्फेक्शन होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये हा पण आपण प्रयत्न करत आहोत. आणि महानगरपालिकेला वारंवार आपण सूचना देत आहोत, की तुम्ही ॲक्शन मोडमध्ये या आणि लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण जनतेसाठी आपण इथे तत्परतेने आपण कार्यरत आहोत आणि लोकांना जर त्रास होत असेल तर आपल्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरही ॲक्शन घ्यावं लागेल आणि त्यांनाही सांगून जर ते ऐकत नसतील तर आपल्याला पुढे ही कारवाई करावी लागेल.